नमो बुद्धाय. तर तुम्हाला माहिती आहे बुद्धांचा धम्म पूर्ण भारतभर पसरून त्याच्यानंतर सम्राट अशोकांनी त्याच्यानंतर जे जे राजे होऊन गेले त्यांनी केवढं मोठं कार्य बुद्ध धम्म हा धम्माचा प्रसार करण्यासाठी किती मोठं योगदान आहे. तर विशेष करून सम्राट अशोक जे भारताच्या हरवलेल्या सम्राटाचा शोध आहे. तर सम्राट अशोकांनी किती सारे शिलालेख वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी म्हणजे जात असो किंवा धर्म असो तिथे त्यांनी जात मानली नाही. पण माणूस म्हणून त्यांनी जे जे वेगवेगळ्या ठिकाणी शिलालेख सापडलेले आहेत, जी लिपी आहे ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेमध्ये हे बुद्धांची शिकवण आहे. जसं आपण तुम्हाला माहिती आहे विनय पिटक, सुत्त पिटक, अभिधम्म पिटक, तर ह्याच्यामध्ये बुद्धांची शिकवण आहे. ओके. सो सम्राट अशोकांनी जेव्हा त्यांनी भारतभर प्रवास केला त्यांना समजलं बुद्ध कुठे कुठे गेले. तिथे त्यांनी शिलालेख स्तंभलेख उभारले. शिलालेख त्यांनी बुद्धांचा जो धम्म आहे त्याच्यावर त्यांनी ते शिलालेख लिहिलेले आहेत. आणि ब्राह्मी लिपीमध्ये त्याला अशोकन ब्राह्मी लिपी म्हणतात. ओके. तर भारताच्या बाहेर तिथे खरोष्टी लिपी म्हणजे पाकिस्तानमध्ये आणि पाकिस्तान नंतर ग्रीकमध्ये तिथे त्यांच्या लँग्वेजमध्ये त्यांच्या स्क्रिप्टमध्ये लिहिलेले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा ना की सम्राट अशोकांनी जे धम्मदूत पूर्ण भारतभर पाठवले, भारताच्या बाहेरही पूर्ण आशियामध्ये त्यांचे धम्मदूत जे भिक्षू आहेत ते गेले होते. महाराष्ट्रामध्येही आले होते. अपरांत त्याला म्हणतात, महाराष्ट्राला पहिले अपरांत बोलायचे. या ठिकाणी केवढं मोठं हे सम्राट अशोकांचं कार्य आहे आपल्याला माहितीच नाही. आपण वाचतच नाही, बुद्धांची शिकवण समजून घेत नाही, शिलालेख वाचत नाही, तर तुम्हाला कसं समजणार. आणि मी बघते ना, बरेचसे व्हिडिओ बघते जे ब्लॉगर आहेत ते टाकतात, पण त्यांना माहितीच नाहीये पाली भाषा काय आहे, ब्राह्मी लिपी काय आहे. नुसतंच करायचं म्हणून ब्लॉग करतात असं नाहीये. तुम्ही करायचं तर व्यवस्थित मांडा.